प्रभाग क्रमांक 21 मधून आपल्याकडं मुकुंद नगर सेलिसबरी पार्क मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे मनसैनिक. ते आपल्या सोबत आहे. नमस्कार दादा. आपल्या सोबत आहे हिरेमठ जयश्रीराज दादा हिरेमठ. तर दादा नमस्कार. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले, काय सांगणार? मला जनसेवेचा जास्तीत जास्त सेवा करायला आवडतो आणि लोकांचं जे काही प्रश्न होते आणि त्याचं काहीतरी माझं एक विजन आहे, त्या विजन पूर्ण करण्यासाठी मला खरोखर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी मला एक संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करेन. नक्कीच दादा. आणि आपल्या सोबत आहे मारुती उर्फ ललित दादा शिंदे. दादा नमस्कार. तुम्ही युवा पिढीला काय, तुम्ही युवा म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरले, निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि कायम तुम्ही ऍक्टिव्ह असता, काय सांगणार तुम्ही आता निवडणुकीच्या ह्याच्यात? प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र. मी ललित शिंदे, अनुसूचित जाती या प्रवर्गातून जनसेवेसाठी, जनतेची सेवा करण्यासाठी, झोपडपट्टीवरच्या प्रश्न पुढे भविष्यामध्ये प्रकल्प कसा मोठा करता येईल, गरिबांची किती सेवा करता येईल, जास्तीत जास्त जनतेपर्यंत कामं अडकलेली जी कामं आहेत ती जास्तीत जास्त किती मार्गी लावता येईल, अशा माध्यमातून आतापर्यंत तुम्ही बघितलेलं आहे. ते प्रस्थापित जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी आतापर्यंत काय काम केलेले आणि काय नाही हे जनतेला बी माहिती आहे. आणि त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही एक मनसैनिक म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही आतापर्यंत एवढी कामं केलेली की त्या नगरसेवकांना पण जमलेली नाहीये, एवढी कामं आतापर्यंत आम्ही केलेली आहेत. मग ते कोणतीही शासकीय असू दे, राजकीय असू दे, सामाजिक असू दे, कोरोना काळामध्ये तर मी एवढी आम्ही कामं केलेली आहेत की जगाचा पेशंट जेव्हा त्या पोलटेकडी औद्योगिक वसाहत अशा या झोपडपट्टीमध्ये जेव्हा जगाचा 2 नंबरचा पेशंट सापडला होता की तेव्हा कामाची खरी जनसेवकची गरज जेव्हा या नगरसेवक म्हणा किंवा राजकीय लोकांना होती, पण ते राजकीय लोक तेव्हा पळून गेले तिकडनं, तेव्हा फिरकून पण बघितलं नाही. परंतु मी त्या एक वस्तीमध्ये राहणारा कार्यकर्ता असल्यामुळं एक जनतेची सेवा करण्यासाठी मला एक वेगळी संधी मिळाली. मी एवढी जनतेची कामं केली की त्या जनतेची कामं करत असताना मला 22 पुरस्कारांनी विविध संघटनेनी वगैरे नाही का पुरस्कार घोषित केलेले आहे. नक्कीच दादा. दादा तुमच्याकडे येते. तुम्ही 22 वर्ष राज ठाकरे सरांसोबत ह्याच्यासोबत काम करता, साहेबांसोबत, काय सांगणार? 22 वर्षामध्ये मी सुद्धा करोना काळामध्ये की बरंच लोकांच्या घरी जाऊन त्यांना पेशंट कोणी हात धरत नव्हते, मी स्वतःहून आपल्या गाडीमध्ये उचलून हात धरून आम्ही त्यांना ट्रीटमेंट करत होतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येक पाऊस वादळ ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा धावून त्यांच्या पाणी काढणे वगैरे घरामध्ये. आणि त्याच्यानंतर परत आपल्या पावसामध्ये त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना दुष्काळी त्यांना जेवता खाता काही नव्हता, ते घरोघरी आम्ही चिखलात पाय ठेवून आम्ही पोचत होतो. आणि त्याच्यामध्ये काही कलाकार ग्रुप पण होता, कलाकारांना सुद्धा आम्ही कलाकारांकडनं सगळं जमा करून आम्ही तिथेही पोचत होतो. आणि परत आता असे मुद्दे आहेत की मोठं विजन आहे, त्या विजनसाठी मला राजसाहेबांनी खरोखर मला अजूनही आनंद वाटतोय की मला तिकीट दिलेले आहेत, तर त्याचा आनंद त्यांना आभार मानतो, त्यांचा आभार आहे मला. आणि असंच पुढे मी अजून काही कामं करून मी त्यांना दाखवणार आहे आणि लोकांना खूप मी चांगल्या पद्धतीने सेवा करणार आहे. नक्कीच दादा. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही मनसैनिक दोघं रिंगणात उतरलेत, लास्ट आपल्या जनतेला काय सांगणार? जनतेला एकच सांगू इच्छितो की आम्ही एक यंग जनरेशन, युवा तरफदार आणि एक युवा आणि एक विचारिक असे आम्ही दोघं एकत्र मिळून या प्रभागाचा आम्हाला विकास घडवायचा आहे. जे आतापर्यंत कोणी केलं नाही ते मला करून दाखवायचं, आमच्या स्वप्नातला प्रभाग घडवायचा आहे. कारण की आपल्याकडे बरेचसे म्हणजे आपल्या ह्या वार्डामध्ये 4 झोपडपट्ट्या आहेत की त्या झोपडपट्टींचा सगळ्यात मोठा जो विषय आहे तो म्हणजे पुनर्वसन रखडलेला आहे. पुनर्वसनचा विषय आहे, बेरोजगारीचा विषय आहे, रोजगारांचा विषय आहे. त्यात आपल्या माता भगिनींना उद्योगधंदे नाही आहेत, तर उद्योग कसा जास्तीत जास्त आपल्याला मिळेल. आणि सगळ्यात जास्त म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे नाही का, ह्या लुल्लानगर हा जो प्रभाग आहे त्या लुल्लानगरमध्ये आमच्या पुणे शहराचे आमचे जे अध्यक्ष आहेत साईनाथ भाऊ बाबर यांनी एवढं उत्कृष्ट काम केलेलं आहे की त्यांचा वॉर्ड चेंज झाल्यामुळं आम्हाला हा वॉर्ड नशिबाने आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एक प्रस्थापित जॉईन झालेला आहे.
त्याच्यामुळे हा आमचा बालेकिल्ला आहे. इथे फक्त आम्हाला नाही राहिलेली प्रलंबित राहिलेली कामं आम्हाला करायची. जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे. जनता आमच्या पाठीशी आहे आणि ती सदैव राहणार. ठीक आहे. आणि दादा लास्ट विचारते की आता शिवसेना आणि मनसे एकत्र झाल्यामुळे काय जोश आहे, म्हणजे कसं प्रचार कसा चालू आहे? जोश इतका आहे की विचारूच नका. जोश भरपूर आहे. सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे ते एकत्र आल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमचं अजून एक स्फूर्ती वाढली आहे. मी माझं वय न विसरता मला अजून आता युवा ह्याच्यामध्ये मला शक्ती मिळाल्यासारखं झालेलं आहे. आणि मी अजूनही त्या युवा नेतृत्वाखालीच मी आज पद्धतीने काम करत आलोय. अजूनही माझं जेवढं शक्ती आहे तेवढं शक्ती लावून मी राजसाहेबांच्या आणि आपल्या मराठी ज्या लोकांचं जेवढं करता येईल तेवढं मी करायला उभा आहे. लास्ट जनतेला काय आव्हान करणार तुम्ही? जनतेला मी आव्हान एकच करतोय की आम्हाला भरघोस मताने आम्हाला विजय करा, आमच्या पाठीशी राहा, आम्हाला एक संधी द्या. त्या संधीचं नक्की सोने करू आणि स्वप्नातला प्रभाग नक्कीच घडवू. आम्ही दोघं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य राजसाहेबांचे शिलेदार आहोत आणि हा आमचा बालेकिल्ला आहे. आम्ही पुढे राखण्यासाठी अजून जास्तीत जास्त आम्हाला नागरिकांनी मदत करावी, आमच्या पाठीशी राहावं आणि आम्हाला बहुमताने विजय करून द्यावं, हीच आम्ही त्यांच्याशी एक आम्हाला प्रामाणिक इच्छा आहे. नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोलायचं आहे.